टाकून सुरुवात करतोय फलंदाज बाईच मिळाल्यात. पुढचा चेंडू डावखुरा फलंदाज अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट फाईनला चेंडू निघून चाललाय परंतु धाव मात्र मिळत नाही. धाव संख्या पाहतो स्कोर कार्डवर 4. सामना चालू आहे. विवेक 11 ताडवागळे दरम्यान ओमकार दादा पुरस्कृत आणवी 11 सारळ. याच्यामध्ये हे क्रिकेटचा बॅटल ऑफ स्टिकच्या जवळून चेंडू निघून चाललाय. डॉट चेंडूची सांगता होते. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता स्टेपल परंतु बघूया पंतांचा निर्णय अजून पेंडिंग आहे. यस पंतांचा निर्णय अजून पेंडिंग आहे. काय होतोय निर्णय अजून यस डॉट चेंडूची सांगता. 4 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विकास लाभ केलाय उडून दिला चेंडू सरळ निघून चाललाय. वाडेशिया लंगण आणि डावखुरा फलंदाज सुरेख फटका. काय सुरेख फटका खेळला बॅकवर्ड डीप पॉइंटला चेंडू निघून चाललाय. घोडीच्या वेगानं बाउंड्रीच्या बाहेर जातोय. हा येतोय चौकार. काय सुरेख फलंदाजी डावखुरा फलंदाज अजय. मध्ये उर्फी चेंडू होता. सरळ चेंडूला मात्र डीप कव्हरला खेळून काढलाय. बघा मगाशी डीप बॅकवर्ड डीप पॉइंट आणि आता डीप कव्हरला क्रिकेटचं माध्यम सौंदर्य दाखवणारा हा फटका आपण पाहू शकता. 4 धावणे भर पडले जाते. धावसंख्या जवळ पोहोचते 18 या अंकावर. सुंदर चेंडू जर गुडलेस पॉइंटला पडल्याच्या नंतर थोडीशी उसळी घेतली निघून चाललाय. किपरच्या दस्तानामध्ये डॉट चेंडूची सांगता. धावा झाल्या स्कोर कार्डवर 18. दुसरे षटक प्रगतीपथावर चाललाय. दुसरे षटक हाताळताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अशोक. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. यस लेग स्टिकच्या बाहेर जातोय. डाऊन द लेग साइड. इट इज बॅड बॉल. 19 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. दुसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे. अशोक दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. विवेक 11 ताडवागळे. सुंदर चेंडू. सुरेख चेंडू. हा चेंडू आडव्या बाटीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज रवींद्र ह्याने. लेफ्ट रायटीचं कॉम्बिनेशन. लेफ्ट अजय रायटी रवींद्र. तर गोलंदाजी ट्रॅकवर अशोक. धाव संख्या 19. पुढचा चेंडू अशोक. सुंदर चेंडू. चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट पॉइंटला चेंडू खेळून काढलाय. 1 धाव मात्र मिळते. 1 धावने धावसंख्या जाऊन पोहोचते 20च्या घरात. 20 धावसंख्या झाली. दुसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे. सुंदर
क्रिकेटचं नियोजन आयोजन 4 दिवसाची श्रृंखला अलिबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वामध्ये काय सुंदर नियोजन आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेला नटवण्याचं घडवण्याचं काम केलंय भगवानजी नाईक संपूर्ण त्यांची कोर कमिटी. तिसरं पर्व एक चांगला माहोल तयार केलाय या तिसऱ्या पर्वामध्ये. पुढचा चेंडू आहा घटना टेक तमाशा देख परंतु सुंदर झेल टिपला जातोय फलंदाज बाद होतोय अजय. कल्पेश वन डाऊनला फलंदाज आलाय कल्पेश. आता कल्पेश आणि रवींद्र ही जोडसकळ मैदानामध्ये पाहू शकता आपण. डावखुरा फलंदाज जो घातकी फलंदाज ज्याच्याकडे सातत्याने पाहिला जातोय त्या फलंदाजाला मात्र माघारी पाठवलंय गोलंदाज अशोक याने. कल्पेश ओहो आडव्या पट्ट्याने खेळलाय सरळ चेंडू जातो डिमी विकेट बाउंड्रीच्या बाहेर आहे तो जबरदस्त प्रेक्षणीय आला. सहा धावणे धावसंख्या होते टोटल 26 धावसंख्या झाले. काय फटका खेळलाय जबरदस्त आल्या ताबडतोब. जसं आपण नेहमी म्हणतोय की पॅव्हलियन मधून येत असताना जणू काही सट फलंदाज होऊन आलाय की काय, कारण फार मोठा बिग हिट पाहायला मिळालं. 26 धावसंख्या झाले स्कोर कार्डवर. ओमकार दादा पुरस्कृत आणि वे11 सारा टीमच्या स्कोर कार्डवर धावा झाल्या 26. दुसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे. पुढचा चेंडू अशोक. चेंडू हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक खाली झेल टिपला जातोय फलंदाज बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. इनायत नंबर 4 वर हा फलंदाज दीपक दादा दिया जलना चाहिए. कारण कल्पेश आल्याला ताबडतोब त्यांनी षटकार मारला, षटकार खाल्ला गोलंदाजाने, परंतु त्याच गोलंदाजानं मात्र तंबूच्या आसराला पाठवलं कल्पेशला. न्यू गोलंदाज सुनील स्ट्राइक होती फलंदाज रवी, नॉस्ट्राइकला दीपक आणि गोलंदाज ट्रॅकवर सुनील. विवेक 11 ताडवागला टीमचा गोलंदाज. तर ओमकार दादा पुरस्कृत आणवी 11 सारा टीमचा लाभ केला. डिप्युटी विकेट बाउंड्रीच्या बाहेर. रवी ऑन द फायर. चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर. दिल मांगे मोर षटकार.
रवी स्ट्राईक वरती आहे. हाफ टॅकर चेंडू सोडून देतोय, परंतु हा चेंडू का सोडून दिला हा फार मोठा प्रश्न आहे. स्टेपल होण्याचा प्रयत्न केला होता असं वाटतं. फलंदाज रवी याला वाटलं की ऑफ स्टिकचा चेंडू खूप बाहेर जातो का, परंतु नाही. सुरेख चेंडू गणण्यात आला. पुढचा चेंडू सुनील याचा रवीसाठी. 32 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. तिसरे षटक हाताळण्याकरता सुनील. पुढचा चेंडू सुनील याचा. कव्हरला चेंडू खेळलाय. हवेमध्ये चेंडू आहे. नमॅन लँड मध्ये वेकेंड एरिया, त्या ठिकाणी चेंडू लांड होतोय. तोपर्यंत 2 धावा चित्याच्या चपल्याने पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर पाहू शकता. 34 धावा झाल्या स्कोर कार्डवर. तिसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे. सामना रंगलाय मित्रांनो, आपण पाहू शकता. विवेक इलेव्हन ताडवागळे दरम्यान ओमकार दादा पुरस्कृत आणवी इलेव्हन सारळ. डॉट चेंडूची सांगता होते. डॉट चेंडू पडला जातोय. सुनील गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक वरती फलंदाज रवी, नवशाहीला दीपक. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण सुनील याला पाहू शकता. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी तयार. स्ट्राईकला फलंदाज रवी. अक्रॉस द लाईन सरळ चेंडू खेळून काढला. डीप स्क्वेअर आणि डीप फाईनच्या मध्ये मारला जातोय. हा येतोय जबरदस्त प्रेक्षणीय आर पार कडक कडक. झाले ते 38. स्वयंसेवक हा चेंडू आला. यस ओके. 38 धावसंख्या झाले. तिसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे. रवी ह्याचा बॅट मात्र मित्रांनो या मैदानामध्ये तळपायला लागली आहे. कारण जर का विचार केला या फलंदाजाचा, रवी याचा विचार केला तर आतापर्यंत एक षटकार चौकार अशी फलंदाजी पाहतोय. पुन्हा अक्रॉस द लाईन, परंतु काय शॉर्ट फाईनला बघा काय शत्रुशन लावलंय. शॉर्ट फाईनला काय शत्रुशन पाहिलं. जबरदस्त. 3 षटकांचा खेळ समाप्त. 38 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम षटक कोणाकडे असणार आहे. विवेक केलेवान ताडवागळे दरम्यान ओमकार दादा पुरस्कृत आणवी इलेव्हन सारळ याच्यामध्ये क्रिकेटचं वादळ, क्रिकेटचा जलवा, क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय. फार महत्वाचा सामना असणार आहे दोन्ही टीम साठी. सुंदर असं नियोजन आयोजन या स्पर्धेची का रायगड जिल्ह्यामध्ये वाहवा केली जाते. कारण ज्या वेळेला या स्पर्धेला 365 दिवस आमचे संपूर्ण जे क्रीडा चाहते खेळाडू मात्र या स्पर्धेची वाट बघतायत. भगवानजी नाईक साहेब यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला घडवण्याचं, नटवण्याचं, सजवण्याचं काम केले. अफाट मेहनत घेतली मित्रांनो आणि तुमच्यासाठी हे फार मोठं प्लॅटफॉर्म उभं केलंय. छोटमजी सेठ साहेब यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेला पुरस्कृत केलंय. बघा काय आताच आम्हाला माहिती येते. ओहो 3 तिघाडा काम बिघाड. कारण तू पकडतोस मी पकडतोस. पकडा पकडे मध्ये झेल जमीनला दान झाला आणि 1 धाव मात्र प्राप्त केली आणि 1 धावने धावसंख्या होते टोटल 39. बघा भविष्यामध्ये रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर कातकरी समाज म्हणजे आदिवासी समाज ही स्पर्धा रायगड जिल्ह्याची होईल छोटम शेटच्या माध्यमातून. येस इट इज वाईड बॉल. वाईड बॉल. धावसंख्या 40 झाली स्कोर कार्डवर. स्ट्राईक वरती फलंदाज रवींद्र, नॉन स्ट्राईकला दीपक. तर गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय विजय. पुढचा चेंडू हाफ टॅकरचा चेंडू. चांगला गिफ्ट रवींद्र याला दिलं होतं, परंतु रवींद्र कुठेतरी प्लेइंग थ्रू अर्ली आधी खेळला. चेंडू थोडासा स्लो ऑन डिलिव्हरी पाहायला मिळाला.
निघून आला किपरच्या 10 रनामध्ये डॉट चेंडूची सांगता झाले. धाव संख्या आपण पाहू शकता 40 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. अंतिम षटक प्रगतीपथावर चालू आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विजय. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर, बॉडी फ्रॉम अवे, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पंचाने मात्र दंडित केलं. अवांतर धावणे भर पडली जाते. धाव संख्या होते टोटल 41. 41 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. शेवटचे षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होत विजय. पुढचा चेंडू रवींद्रसाठी. रवींद्र स्ट्राईकवर. चेंडूला पुन्हा सोडून देतोय. का चेंडू सोडून देतोय रवींद्र, हा फार मोठा प्रश्न असणार आहे रवींद्रच्या समोर. ओमकार दादा पुरस्कृत आणि 11 सरळ दरम्यान विवेक 11 ताडवागळे ह्याच्यामध्ये क्रिकेटचा बॅटल, क्रिकेटचा मारण, संग्राम, क्रिकेटचा युद्ध, क्रिकेटचा वार या मैदानामध्ये चालू आहे. आहा, फटका बसला, एलिमिनेशन नाहीये. फिल्डर खाली येतोय, फलंदाज बाद होणार. रवींद्र जाणार बॅक टू आउट. धावा पाटलांचा वाडा, आता पाटलांचा बैलगाडा. भाई वाड्यावर या. काय करणार, सगळं फेमस. वाडा फेमस, बैलगाडा फेमस, शर्यत एक, प्रेक्षक 1000. म्हणजे दोघांनाही क्रेज आहे. वाड्यालाही क्रेज आहे, कारण वाड्याची किंमत आज नाही, त्याची किंमतच होऊ शकत नाही, कारण एवढी वाड्याची किंमत झाली. आणि बैलगाडा फार फेमस झालाय. पुढचा चेंडू विजय. सुंदर फटका खेळाय, कव्हरडायचा फटका आपण पाहतोय. डीप कव्हरला चेंडू खेळून काढला. सिंगल आणि सिंगल धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय. सिंगल धावसंख्या टोटल 42 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. ओमकार दादा पुरस्कृत आणि मी 11 सरळ टीमच्या स्कोर कार्डवर 42 धावा आपण पाहू शकता. शेवटचा अंतिम षटकामधला शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार होतोय गोलंदाज विजय. हा यस, लाभ केलाय, उडवून दिलाय, काऊ करून चेडू घेऊन ठोकलाय. आर पर चिडिया उडाली.
चला मित्रांनो मैदानाकडे जाऊया. क्रिकेटचा बॅटल, क्रिकेटचा महाराष्ट्र संग्राम आपण पाहतोय. विजयासाठी धावा गोळा करायच्या आहेत 49. ओ यस, सुरेख चेंडू फेकलाय. वेगवान गोलंदाज आपण पाहू शकता. कल्पेशच्या मनामध्ये कल्पना आली आणि त्या प्रकारचा हा कल्पक चेंडू फेकला जातो या मैदानामध्ये. स्ट्राईकवरती फलंदाज विकास. विवेक एलिव्हन ताडवागडे टीमचा. ओहो, सुंदर फटका खेळलाय. मिड विकेटला चेंडू डीप विकेटच्या बाहेर जातोय. वन बाउन्स, चौकार. आणि चौकाराच्या स्थानी आपल्या अकाउंटला सुरुवात करतोय फलंदाज. धावा झाल्यात 49 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत. 4 धावा आल्या स्कोर कार्डवर. याच्यानंतर होणारा सामना आई एकविरा कुट्टलवाडी दरम्यान विघ्नेश 11 स्टार खेडजाई ताडवागडे. आपण टॉस बॉक्स वरती जायचं. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. एकूण 50 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत. धावांचा पाठलाग चालू आहे. फलंदाजी मार्कवर विकास चांगली फलंदाजी करतोय. आहा, मिड विकेट, डीप मिड विकेटच्या बाउंड्रीच्या बाहेर जातोय का? हा येतोय चौकार. आणि चौकाराच्या स्थानी धाव संख्या जाऊन पोहोचते 12. लगातार 3 चौकार ठोकलेत. पहिला फलंदाज ठरला जातोय विकास. टीमचा विकास केला जातोय का? चेंडू सोडून देतोय. ऑफस्टिकच्या यस बॉडी फ्रॉम हवे शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. अवांतर धावणे भर पडली जाते. धाव संख्या होते टोटल 13 मेरा 7 तभी तो बने की बात. कल्पेश पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू फेकण्यासाठी स्ट्राईकवरती फलंदाज विकास याला आपण पाहतोय. सुंदर चेंडू खेळलाय. थोडासा हवेमध्ये चेंडू आहे. फिल्डर पाठीमाग. एक धाव मात्र. यस, आताचा मला वाटतं हा शेवटचा असेल सामना आणि टॉच विन झालेला आहे कुटलवाडी आणि ताडवागडे याच्यात. आणि टॉच विन झालेले आहेत ताडवागडे. आणि त्यांनी आपण प्रथम काय घेतलंय? शतरक्षण घेतलेलं आहे. धन्यवाद. यस, दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 13 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. हा प्रकारचा चेंडू आहे. सरळ चेंडू जातो डीप लेगला मारलेला. जबरदस्त प्रेक्षणीय आर पार कडक कडक गोलंदाजाची पिसा काढणारा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा झाला स्कोर कार्डवर 20 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवाव्या लागतील 29. 18 चेंडू बॅलन्स आहेत. 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत. विवेक 11 ताडवागडे टीमला 29. तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यात. एका बाजूला विजय आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता विकास. दोघांच्या मध्ये ताळमेळ चांगला, खेळ चांगला. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज झालाय. रवींद्र मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आला. तर स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहू शकता विकास. एका बाजूला विकास आहे, दुसऱ्या बाजूला विजय. दोघांच्या मध्ये ताळमेळ चांगला आहे, क्षमता आहे. षटकाराने चौकार मारण्याची क्षमता आहे. असे दोन्ही फलंदाज तडाखेबाज फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर रवींद्र आलाय. पुढचा चेंडू रवींद्राचा ओव्हर द विकेट. ओहो,
चेंडू मात्र ओरपी चेंडू होता. स्लॉन डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्लॉन चेंडू पाहायला मिळाला. थोडासा असं वाटत होतं झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता कीपर अजय यांनी, परंतु डॉट चेंडूची सांगता होते. रवींद्र पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. मेनपंतांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट मारा. स्ट्राईकला फलंदाज विकास. धावा झाल्या टोटल स्कोर कार्डवर मित्रांनो 20. 17 चेंडू. लावडा फील, यस लावडा फील, परंतु विश्वास कमी, उत्साह जास्त. दोन्ही पंतांच्या मध्ये डिस्कस केला जाईल. दोघांच्या मध्ये डिस्कस केला जाईल. दोन्ही पंतांच्या मध्ये. एस पंतांचा इशारा. एस विकेट. विकास बैक टू द आउट. जोर का झटका जोरों से लगे. यस विकेट. विकेट तंबूच्या आसराला जातोय. विकेट हा मात्र यस विकेट मात्र जातोय. विकास हा बाद होतोय. विकास बाद झालाय. आता चेंडू राहिलेत मित्रांनो 16 आणि 16 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात 29. देवाला प्रार्थना करावी लागेल, कारण चेंडू राहिले 16 आणि 16 चेंडू मध्ये धावा बनवायचे 29. रवींद्र गोलंदाजी ट्रॅकवर. न्यू बॅटर मिलिंद डाऊन द लेग साइड. इट इज वाईड बॉल. वाईडचा इशारा आमच्याकडे येतोय. आता बघा चेंडू राहिलेत 16 आणि 16 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 28. 16 चेंडू 28 धावा होतील का भावा? करावे लागतील. करण्याकरिता फलंदाज मिलिंद मैदानामध्ये तयार. स्ट्राईक वरती मिलिंद. ओहो, खाली राहणारा चेंडू. काही कळलं नाही, काही समजलं नाही. गुडलँड पॉइंटला चेंडू पडला, त्यावेळेला चेंडू खाली राहिला, काही समजलं नाही. चेंडू निघून जातोय कीपरच्या दस्तानामध्ये. डॉट चेंडूची सांगता होते. टोटल बघा आता चेंडू राहिलेत 15 आणि येणाऱ्या 15 चेंडूला धावा बनवायला लागतील 28. 15 चेंडू 28 धावा. रवींद्र गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू मिलिंद साठी. फटका फसला. एलिव्हेशन नाहीये. झेल मात्र पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय. मिलिंद बॅक टू द आउट. डीजे वाले बोलते ढीला हिला. दादा एक बार देखा ना तो तेरा भी स्क्रू हो जाएगा ढीला. संभाल के, जमाना खराब है. ऑनलाइन का जमाना है. फेसबुक इंस्टाग्राम हो, फेसबुक हो, 50 साल का आदमी 18 साल का दिखता है. बहुत कुछ ऑनलाइन में आजकल चल रहा है. चेंडू राहिलेत मित्रांनो 14 आणि 14 चेंडूला धावा बनवायला लागतील 28. म्हणजे 14 दुने 28. डावखुरा फलंदाज मैदानामध्ये आलाय. आदिनाथ कव्हरला फटका खेळलाय. प्रयत्न चांगलं केलं होतं. जो डीप कव्हरला शॉट कव्हरला क्षेत्री होता तो जवळजवळ डीप जाण्याचा प्रयत्न केला, परंतु झेल टिपण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. चेंडू आले 13 आणि येणाऱ्या चेंडूला 13 चेंडूवर नंबर पाहिजे 27. 13 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज विजय.
विजय स्ट्राइक वरती आहे. नॉन स्ट्राइकला आदिनाथ. फुटवा चेंडू होता. विजयच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. डॉट चेंडूची सांगता होते. आता चेंडू राहिलेत 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 27. 12 चेंडू 27. ह्या षटकामध्ये सामन्याचं चित्र मित्रांनो आपल्याला समजेल की हा सामना कोणत्या बाजूला. ओमकार दादा पुरस्कृत आणि सरळ टीमच्या बाजूला की विवेक 11 ताडवागळे टीमच्या बाजूला. ह्याच षटकामध्ये सामना कोणत्या बाजूला जाईल हे समजेल आपल्याला. कारण चेंडू राहिलेत 12 आणि 12 चेंडूला नंबर पाहिजे 27. 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. होणार का? का होणार नाही? कारण दोघांच्या मध्ये ताकद आहे, हिम्मत आहे. ताकदवर फलंदाज मैदानामध्ये आहेत. एका बाजूला आदिनाथ आणि विजय ही जोडसाकळ मैदानामध्ये. तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आदिनाथ. गोलंदाज सुद्धा आदिनाथ आहे. डावखुरा फलंदाज आदिनाथ, रायटी फलंदाज विजय. तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय आदिनाथ. आदिनाथ टू आदिनाथ. कुठला आदिनाथ कोणत्या आदिनाथवर भारी पडतोय? एका बाजूला डावखुरा आहे. स्ट्राइक डाय फटका पाहायला मिळाला. बॅक टू बॉलर परंतु सिंगल आणि सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 23. येणारे चेंडू 11 आणि 11 चेंडूवर धावा पाहिजे 26. 11 चेंडू 26 धावा. 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडू मध्ये 26 धावा. धावा जास्त चेंडू कमी. तर गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा आदिनाथ. स्ट्राइक वरती विजय. ओव्हर द विकेट मारा करण्याकरता आदिनाथ तयार. आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूने पुढचा चेंडू हंपरच्या डाव्या बाजूने विनोदजी पाटील साहेब यांच्या डाव्या बाजूने गोलंदाज येतोय आदिनाथ. एखादा मैत्री मारणं गरजेचं आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू मी म्हटलं होतं एखादा मोठा फटका येणं गरजेचा. प्रयत्न भारी केलेत. ओ हो सुरेख प्रयत्न केलेत. बघा काय काय एफर्ट आहे. जवळजवळ मित्र म्हणेन 3 धावा वाचवल्या. 4 धावा म्हणजे जवळजवळ चौकार होता. 3 धावा. येस चेक केला जातोय. काही हरकत नाही. आम्ही सर्व या ठिकाणी आहोत परंतु चेक करणं ठीक आहे. आम्ही तो निर्णय देऊ शकत नाही. ओके चेक केला जातोय. पंच या ठिकाणी आहेत कारण फार क्रुशियल मोमेंटचा हा सामना आहे. येस बाउंड्री सेव्ह केले. फक्त सिंगल धाव. सिंगल धाव. आता चेंडू राहिलेत 25. 10 चेंडू 25 धावा. फटका फसलाय. आदिनाथचा फटका मात्र फसलाय. आदिनाथने आदिनाथचा काटा काढलाय कारण स्वतःच्या गोलंदाजीवर हा झेल टिपलाय आणि फलंदाज डावखुरा बाद होतोय आदिनाथ. सुनील ऑन साइडला चेंडू खेळून काढला ऑन द कार्पेट. मिड विकेटला चेंडू जातोय. एकदा मात्र प्राप्त केले जातं. सिंगल जास्त काही फरक पडणार नाही. षटकार किंवा चौकार मारावा लागेल. प्रयत्न चालू आहे. विजय आणि सुनील
ही जोडसकळ मैदानामध्ये आहे. आता चेंडू राहिले 8 आणि विजयासाठी धावा बनवायच्या 24. 24 धावा. आदिनाथ गोलंदाज ट्रॅकवर. पुढचा चेंडू. यस, या चेंडूला मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून ठोकलाय. जबरदस्त प्रेक्षणीय या सामन्याला कलाटून देणारा षटकार. सात चेंडू आणि 18 धावांची गरज. धरणी गुरुजी मला या ठिकाणी कळवत आहेत 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. सर ओके, यस. 7 चेंडू 18 धावा. विजय 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 भावा. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. अजून एक षटकार बाकी आहे. एक षटकार आलाय, अजून एक षटकार बाकी आहे. आदिनाथ पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा. वेगवान गोलंदाज यस, वेगावर सर झाला. इट इज वाईड बॉल, बॉडी फ्रॉम अवे ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पनिश केलं जातोय. चेंडू राहिले 7 आणि धावा बनवावी लागते 17. इज द डेंजर आकडा 17. 7 चेंडू 17 धावा. पुढचा चेंडू आदिनाथ विजयसाठी. परंतु क्षेत्ररक्षक खाली. विजय बाद होणार. क्रुशियल मोमेंटला सामना होता. फलंदाज बाद होतोय विजय. काय सुंदर धून. एक जबरदस्त डीजेवाले दादा, आम्ही तुमची तारीफ करू ना तेवढी थोडीच आहे. काय सुरेख. कैलास न्यू बॅटर. बॉलर कैलास आणि बॅटर अशोक. सुनील अशोक. 6 चेंडू 17 धावांची गरज. कैलास आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. बघूया 17 धावा डिफेंड करतोय का. करावे लागतील, कारण 6 चेंडू आपल्या हातामध्ये. कर्णधाराचा विश्वास, विश्वासावर जग चालू आहे. भरोसा और भरोसे ऊपर दुनिया कायम. तो बघूया या भरोश्याला खरा उतरतोय का हा गोलंदाज. 6 चेंडू बाकी. 17 धावा बनवायच्या आहेत अपोजिट टीमला. विवेक 11 ताडवागडे टीमला 6 चेंडू बाकी आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 17. 17चा आकडा. 17 खतरा. खतरा कोणाला. 6 चेंडू बाकी. 17 धावांची गरज पूर्ण केली जाणार का. कैलास गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. जास्त टाइमपास नको मित्रांनो. बघा वेळ निघून चालले. याच्यानंतर अजून एक सामना आहे. जास्त टाइमपास नको आहे. 6 चेंडू बाकी आहे. क्रुशियल मोमेंटचा सामना आम्ही समजू शकतोय, परंतु वेळ नाहीये मित्रांनो. 6 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत 17. 6 चेंडू 17 धावा. होणार का. का नाही. षटकार मारला, चौकार मारल्या तर सहजरित्या ह्या मैदानामध्ये होऊ शकत आहेत. पुढचा चेंडू. पहिला चेंडू शेवटच्या अंतिम षटकामधला बॅलन्सचा चेंडू. विजयासाठी धावा गोळा करायच्या आहेत. 15-20 मिनिटं मित्रांनो तुम्ही असेच घालवलेत. अन्यथा आयोजक कमिटी या ठिकाणी. पुढचा चेंडू हाफ टेकरचा चेंडू होता. ऑफ साइडला चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट मिडऑफला चेंडू निघून चाललाय, परंतु एक धाव. सिंगलने जास्त काही फरक पडणार नाही. चेंडू आले 5 आणि 5 चेंडूला धावा बनवायच्या 16. 5 चेंडू बाकी. 16 धावांची गरज. विवेक 11 ताडवागडे टीमला धावा बनवायच्या आहेत 5 चेंडूच्या मोबदल्यामध्ये 16. स्ट्राईक वरती फलंदाज अशोक. ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. वडिश लॉंगनला चेंडू जातोय. सिंगलने काही होणार नाहीये.
चौकार आणि षटकाराचे चेंडू झाले 4 आणि 4 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात 15. 4 चेंडू बॅलन्स आणि 15 धावांची गरज. पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कैलास आहे. कैलास बघूया. 2 चेंडू चांगले फेकले आतापर्यंत. खराब चेंडू. मी कैलासची तारीफ केली आणि माझी नजर लागली. डाऊन द लेग साइड इज वाईड बॉल. 4 चेंडू बाकी. विजयासाठी 14 धावांची गरज. 4 चेंडू बाकी 14 धावांची गरज. विवेक 11 ताडवागळे टीमला. सुंदर फटका. स्ट्राईकचा फटका आहे. सरळ जातोय का? या स्टॅप सिलेक्शन केलाय. चेंडू सरळ निघून चाललाय. वाडिश लॉंग अँड बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय चौकार आणि चौकारामध्ये थोडस सामन्यामध्ये कहाणी ट्विस्ट आहे. डीजे सुंदर कंटिन्यू हाच धून वाजवायची. 3 चेंडू 10 धावांची गरज. ओ खाली राहणार चेंडू. खाली राहिलाय चेंडू बघा. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. 1 चौकार 1 षटकार. मारणार का? मारावं लागेल. सामन्यामध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर मात्र हा सामना जिंकणं फार महत्वाचं असणार आहे. कोणती टीम जिंकणार? 2 चेंडू 10. पुन्हा डाऊन द लेग साइड इट इज वाईड बॉल. 2 चेंडू 9 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळली जाईल. लक्षात ठेवायचंय. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळला जाईल. 2 चौकार. सामना 8 टाय. ओ फुलटत होता. हा षटकार मारायला पाहिजे होता. धरणी गुरुजी म्हणतात मी जर फलंदाज असतो त्या ठिकाणी तर षटकार मारला असता. परंतु काय करणार? मी इकडे स्कोरिंग करतोय. फलंदाजाची झाली दांडेकुल. डीजे तुपाच्या पॉवरफुल. सगळ्यांच्याच म्हणा आणि मग आपला घाना. 1 चेंडू आणि 9 धावा. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. फटका फसलाय. या ठिकाणी सामना जिंकते ओंकार दादा पुरस्कृत आणि 11 सारा टीम या ठिकाणी विजयी होतोय. विजय संघाचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरलाय रवी. रवी आपण या. 13 धावा बनवल्या बॅटिंग करत असताना आणि 2 धावा देऊन 2 विकेट प्राप्त केलाय. जो हिरो ठरला जातोय रवी. ओंकार दादा पुरस्कृत आणि 11 साऱ्या टीमचा रवी आपण या. यस सुपर 12 मध्ये पदार्पण केलंय. ओंकार दादा पुरस्कृत आणवी सारळ टीमने सुपर 12 मध्ये प्रवेश केलाय. दौर खुलं झालंय. मॅन ऑफ द मॅच रवी. 13 धावा फलंदाजी करत असताना बनवल्या. गोलंदाजी मार्कवर 2 विकेट प्राप्त केल्या आणि 2 धावा खर्च केल्या. हा मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरला जातोय रवी. ओंकार दादा पुरस्कृत आणवी 11 सारा टीमचा हा हिरो ठरला जातोय. माझ्यासोबत जोडले जात आहेत. रवी आपण 12 मध्ये पदार्पण केले. आपली टीम पोहोचले. ट्रॉफी सुद्धा मिळाले. फार महत्वाचा सामना होता. या ट्रॉफी बद्दल खेळाबद्दल आणि आयोजन नियोजन बद्दल काय म्हणणार? प्रथमतः मैं